मनमोर. लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार. जीवन. जुळजुळ वाहणाऱ्या नदीत चंद्राचं प्रतिबिंब पडतं. तिच्या लाटांबरोबर ते डुचमळतं. तिला वाटतं चंद्र आपल्या कवेत आलाय. ती खुश होऊन पुढे धावते. झाडाचं प्रतिबिंब खडकाचं प्रवाहात असणं हे तिला आपलं जीवन वाटतं. किती विविध रंगी आहे माझं जीवन म्हणत नवनवीन रूपं घेत, वेगवेगळी वळणं घेत ती सागरापर्यंत पोहोचते. आपलं जीवन सागराला अर्पण करण्याच्या वेळी तिच्या लक्षात येतं, अरे, इतका वेळ आपल्यासोबत असलेली चंद्र, चांदण्या, झाडं, दगड हे सगळे त्या त्या क्षणापुरतेच होते. तर आपल्या या पुढे जाण्याच्या नादात ते आपल्या हातून कधी निसटले कळलंच नाही. आणि आता आपण निव्वळ पाणी उरलो आहोत आणि तेही सागरात विलीन होणार. मग शेवटी माझ्याकडे काय? माझी ओंजळ भरली भरली वाटत होती ती आता पूर्ण रिकामी झाली आहे. ओंजळच नव्हे, समुद्रात समर्पण केल्यावर माझं अस्तित्व तरी कुठं आहे? कुठे मी? कुठे ते चंद्राचं लोभस रुपडं? कुठे ती झाडांनी पानगळीच्या रूपात ढाळलेले अश्रू? मी त्यांच्या दुःखात पूर्ण सहभागी झाले होते. वाटलं होतं हे खरे जीवाभावाचे सोबते. ते मोहरून फुलून आले की मीही मोहरल्यासारखे होत होते. ते प्रवाहातले दगड त्यांना कवेत घेऊन माझ्या प्रेम तुषारांनी चिंब करत होते. ती काठावरची माती पावसाळ्यातल्या प्रत्येक ओहळा गणिक माझ्या हृदयाशी बिलगत होती, माझं रूप घेत होती आणि आपल्या सहवासाने माझंही रंगरूप बदलून टाकत होती. तो काठावरच्या पक्ष्यांचा गुंजारव माझ्यासाठी भूपाळी म्हणत होता, हे माझं सगळं वैभव कुठे गेलं? या जंगलातली मी एक महाराणी मनसोक्त विहरत होते या माझ्या सख्या सोबत्यांच्या सोबत. पण सागरापर्यंत पोहोचेपर्यंत यातलं कुणी नाही आलं. सगळ्यांनीच माझी साथ सोडली की त्यांना साथ द्यायला मी अपुरी पडले? परत फिरू का? त्या सगळ्या सोबत्यांना परत भेटू का? पण आता माझ्या परतीचा मार्गच मला दिसत नाहीये. मंडळी, आपल्या आयुष्याच्या प्रवाहात असे अनेक वळण येतात. रात्र सरली की पुन्हा नवीन दिवस उजाडलेला असतो आणि कुणीतरी सखा सोबती सुंदर फुलांची ओंजळ आपल्या आयुष्यात रीती करतो. कधी एखादी मित्र मैत्रीण त्यांच्या आयुष्यातली दुःखाची पानगळ आपल्या ओंजळीत टाकतो. ती आपली समजून आपण सोबत चालतो. पण थोडाच वेळ, कधी केव्हा ती दुःखाची पानगळ किनाऱ्याला लागते आणि तिथेच विरून जाते, कळतच नाही. कधी अडचणीचे मोठे खडक मार्गात येतात, क्षणभर आपण गांगरतो, तिथेच धडकतो. त्या धडकण्याने तुषाराप्रमाणे आपलं आयुष्य क्षणभर प्रवाह सोडून गेल्यासारखं होतंही. पण मग त्यालाही वळसा घालून आपण हळूच पुढे सरकतो. तो खडक जणू आपल्या प्रवाहाचा एक भागच बनून जातो. आपल्या भोवती वावरणाऱ्यांचे सुखदुःखाचे ओहोळ आपण सामावून घेतो. त्यामुळे आपल्या आयुष्याचा रंगही थोडा वेळ बदलतो. हे सगळे सखे सोबती माझे आपण म्हणत असतो. त्यांच्या विना आपण काही नाही असंही वाटत असतं. त्यांचं आपल्या आयुष्यात पडलेलं प्रतिबिंब म्हणजेच आपलं रूप आहे असं आपण समजतो. पण काळासोबत पुढे आणखीन नवनवीन रूपं आपल्याला मिळत असतात. या सोबत्यांच्यामुळे आपलं आयुष्य सुखदुःखाच्या रंगाने रंगल्यासारखं वाटत असतानाच त्या अनंताची हाक कानावर येते. सहजपणे आपण त्या हाकेला ओ देतो. त्याच्या हाकेसरशी धावून जातो आणि पंचमहाभूतात
विलीन होऊन जातो. त्यावेळी आपलं रूप कोणतं असतं? आपण अरूपच त्या अनंतात विलीन होतो. इतकं की पुन्हा मागे वळून पाहिलं तरी परतीचा मार्गही हरवलेला असतो आणि आपली ओंजळ रीती असते. ती उघडीच असते आणि वाट पाहत असते आयुष्याच्या दानाची. नमस्कार मंडळी, मनमोर कार्यक्रम तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतोय हे तुमच्या लाईक आणि शेअर्सवरनं मला कळतंय. मंडळी, तुम्हाला आवडलेला हा कार्यक्रम फक्त तुमच्यापुरता न ठेवता तुमच्या मित्रमैत्रिणींनाही तुम्ही पाठवा. आणि हो, माझं चॅनल मनमोर सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला पटकन मिळेल. धन्यवाद.